लाडक्या बहिणींच्या राजकारणात भाचे उपाशी असं म्हणायची वेळ का आली आहे, सांगते पुढच्या 90 सेकंदात। राज्य सरकार लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करत असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतील 1.5 लाखांहून अधिक मुलांचं अनुदान हे एप्रिल 2025 पासून थांबलंय। अनाथ, निराधार आणि सिंगल पॅरेंट असणाऱ्या मुलांसाठी खरं तर ही योजना आहे। आज प्रशासकीय उदासीनतेमुळे खरं तर ही योजना अक्षरशः रखडलेली आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात आज तागायत 1 रुपयाही जमा झालेला नाही आहे, म्हणजे एप्रिल 2025 नंतर। आता याचा परिणाम काय झालाय तर शाळेची फी, वह्या, पुस्तकं, औषधोपचार, पोषण, आहार हे या मुलांचं सगळ्यांचा ठप्प झालाय। याचमुळे अनेक कुटुंब ही मोडीत निघण्याच्या उंबरठ्यावर आहेत। त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा थेट सवाल विचारलाय, लाडक्या बहिणींसाठी पैसा आहे पण त्यांच्या भाच्यांसाठी नाही। तर सिंगल पॅरेंट्स म्हणजे एकल मातांशी ज्यावेळी संवाद साधण्यात आला त्यावेळी एक धक्कादायक बाब समोर आली की 10 महिन्यांपासून मुलांना अनुदानच मिळालेलं नाही आहे। आणि मग याविषयी सायू एकल महिला समितीचे जे राज्य निमंत्रक आहेत हेरंब कुलकर्णी यांनी सरकारकडे मागणी केली आहे की शासनाने तात्काळ अनुदान द्यावं आणि या योजनेचा जो मूळ हेतू आहे, उद्देश आहे तो जपावा। त्यामुळे आता प्रश्न हाच आहे की लाडकी बहीण योजनेसाठी पैसे मोजणारच सरकार बाल हक्कांकडे नेमकं लक्ष कधी देणार? बहिणींना आनंदी ठेवताना भाच्यांच्या उपासमारीवर कधी तोडगा काढणार? आता याविषयीची आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा।